काय म्हणतात टिक्की 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 तयार झालेले आहेत तळून. आता काय करायचं आपल्याला? आता आपण सोया चिली सॉस. आता आधी ह्याच्यात आलं बारीक चिरलेलं, लसूण हां थोडा पाचीचा रेड चिली सॉस 1 चमचा, सोया सॉस अजून घाला. घालून टाकू सगळं? हां चालेल, खूप आहे. 1 चमचा अजून घाला. ह्याचं काय करायचं? हे आपल्याला शेवटी याच्यात घालायचं आहे, त्याने ते ठीक होतं, म्हणजे घट्टपणा येतो त्याला. तर हे शिजलं की ते घालायचं की आपला सॉस मग तयार आहे. हे घातल्याबरोबर हे आपण काय केलंय? कॉर्नफ्लोअर आहे, त्याच्यात पाणी घालून. कॉर्नफ्लॉवर आहे, त्यात थोडं पाणी घालून त्याला पातळ केलं आणि हे त्यात घातलं की ते घट्ट होईल. घालू? हो. किती? हा सगळा लागेल आपल्याला थोडं. आणि अगदी थोडं मीठ, कारण सॉसेसमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे थोडं पाणी घालायला हवं आपल्याला. पाणी घालू? थोडं पाणी घालायला. हा आता शिजवून घ्यायचा की हा सॉस आपला रेडी आहे, सोया चिली सॉस. ओके. गॅस बंद करू? हो. ओके. आता काय करायचं? आता आपण प्लेटिंग करूया. प्लेट घेऊ? हां. त्याच्यात खाली आता ही पानकोबीची सेट करायची. ही प्लेट प्रचंड गरम झालेली आहे. ही 7 ते 8 मिनिटं गरम करायला आधीच ठेवायची असते. रेडी. आता आपण आधी राईस. आता भाज्या मध्ये आणि आता ह्याच्यावर हा तयार केलेला सॉस आलाय. सही. रेडी टू ईट. रेडी टू ईट. क्या बात है. हा हा, लिहून घ्या साहित्य आणि कृती. वेज सिझलर इन सोया चिली सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेली ब्रॉकली, शिजवलेले तांदूळ, कुस्करलेला बटाटा, वाफवलेले बटाट्याचे तुकडे, रंगीत शिमला मिरची, बेबीकॉर्न, फरसबी, गाजराचे तुकडे, पनीर, पातीचा कांदा, कॉर्नफ्लॉवर, कांद्याच्या चकत्या, वाफवलेले मशरूम्स, बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला लसूण, शेजवान चटणी, सोया सॉस, टोमॅटो केचप, ग्रीन चिली सॉस, हिरवी मिरची, आलं, रेड चिली सॉस आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, वाफवलेले तांदूळ आणि मीठ घालून भात वाफवून एका वाडग्यामध्ये काढावा. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, कांद्याच्या चकत्या, फरसबी, बेबीकॉर्न, गाजराचे तुकडे, ब्रॉकली, रंगीत शिमला मिरची, वाफवलेले बटाट्याचे तुकडे, पनीर, मशरूम्स, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि मीठ घालून भाज्या परतून घ्याव्यात. एका वाडग्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये शेजवान चटणी आणि मीठ घालून त्याच्या टिक्की तयार कराव्यात आणि त्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं, लसूण, पातीचा कांदा, रेड चिली सॉस, सोया सॉस, पाणी घालून तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट, मीठ आणि पाणी घालून सॉस शिजवून घ्यावा. सिझलर प्लेट गरम करून त्यावर कोबीचं पान ठेवावं. या पानावर तयार भात, परतलेल्या भाज्या आणि टिक्की ठेवाव्यात. वरून तयार केलेला सोया चिली सॉस घालून डिश सर्व्ह करावी.